हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 50. अविरा थांब. देवांशने आवाज दिला, पण अविरा काही थांबली नाही. देवांश बिल भरेपर्यंत अविराने तिथून पळ काढला होता. जास्त लांब गेली नसेल हा विचार करून देवांश बिल भरून गडबडीतच बाहेर पडणार, पण तोच त्याची धडक युगला झाली. आता दोघेही एकमेकांसमोर होते, पण कोणत्या बिझनेस डीलसाठी नाही, तर अविरासाठी. युग नजरेने खुन्नस देतच देवांशकडे बघत होता. आता पुढे. तू इथे काय करतोयस? देवांशने विचारलं. तुलाच भेटायला आलेलो. तुझी हरकत नसेल तर आपण बसून बोलू शकतो का? युगने ऐटीतच विचारलं. सध्या डी स्क्वेअरला टशन देणाऱ्या आणि कमी काळात बिझनेसच्या जगात आघाडीच्या स्थानावर असलेल्या युग देशपांडेला नाही बोलायचा प्रश्नच येत नव्हता. प्लीज. एका रिकाम्या टेबलकडे इशारा करतच देवांशने युगला म्हटलं, अविरावर लक्ष ठेव. ती घरी पोचल्यावर मला कळव. देवांशवर रागीट नजर ठेवतच युग फोनवरून अभिमन्यूला सूचना देत म्हणाला. अभिमन्यूसोबत बोलून झालं तसं त्याने मोबाईल त्याच्या समोर टेबलवर ठेवला. दोन्ही हाताची बोटं एकमेकात अडकवत ती कडाकडा त्याने मोडली आणि अंग सरळ रेषेत ताणून धरत त्याने एक मोठी जांभई दिली. अविरा? तू कोणत्या अविराबद्दल बोलतोयस? देवांशने युगचं फोनवरील बोलणं ऐकलं होतं. युग आपल्याच अविराबद्दल बोलतोय असं त्याला वाटलं, म्हणून खात्री करून घेण्यासाठी त्याने युगला प्रश्न केला. त्याच अविराबद्दल बोलत होतो जी थोड्या वेळापूर्वी इथून निघून गेली. युग निर्विकारपणे म्हणाला. माझ्या बायकोवर पाळत का ठेवून आहेस तू? देवांशने थोडं रागातच त्याला विचारलं. तू तिची नीट काळजी घेतली असती तर मला तिच्यावर पाळत ठेवायची गरज पडली नसती ना. यासाठी सगळ्यात बिगवाला थँक्स मी तुलाच बोले, कारण तू मला तिची काळजी घेण्याची पुन्हा एकदा संधी मिळवून दिलीस. पण असंच थँक्स बोलायची संधी मी आता तुला देणार आहे. युग म्हणाला. तू प्लीज स्पष्टपणे काय ते बोलशील? गोल फिरवून गुंता का करतोयस? देवांशने युगसोबत रोखठोक बोलायला सुरुवात केली. अविराला तुझ्यात काडी मात्र इंटरेस्ट उरलेला नाही. जबरदस्तीच्या बंधनातून तिला मोकळं कर. युगने सुद्धा जास्त आढेवेढे न घेता स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली. देवांशने रागातच टेबलवर दोन्ही हात आपटले. दोन्ही हात टेबलवर दाबून धरत तो खुन्नस देत युगकडे बघून म्हणाला, हे मला सांगणारा तू कोण? मी कोण आहे याची ओळख मी तुला नंतर नव्याने करून देतो, पण त्याआधी तुझ्यासाठी जे स्पेशल गिफ्ट आणले ते तरी बघ. असं म्हणत युगने भली मोठी फाईल देवांशसमोर फेकली. बिझनेस इंडस्ट्रीत देवांशने वाईट मार्गाने कमवलेल्या संपत्तीची लिस्ट होती, आणि ती सुद्धा पुराव्यासहित. ते सगळे पुरावे मिळवण्यासाठी युगने स्वतःच्या कंपनीत लक्ष कमी आणि देवांशच्या कंपनीत जास्त लक्ष दिलं होतं. देवांशने मगाशी अविराला म्हटल्याप्रमाणे त्याची युगसोबत काहीही दुश्मनी नव्हतीच, पण युग जाणून बुजून त्याच्या रस्त्यात आडवा येत होता. हे सगळं तुला कुठे मिळालं? हातातील फाईलचे प्रत्येक पान पलटत देवांशने त्याला प्रश्न केला. अधूनमधून भीतीने चेहऱ्यावर जमलेले घामाचे थेंब तो पुसत होता. हे बघूनच एवढा घाम फुटला. अजून तर तुला खूप काही दाखवायचं आहे. 2018 आणि 2019च्या दरम्यान डी स्क्वेअरची मार्केटमध्ये अचानक झालेली घसरण आणि पुन्हा लगेचच त्या घसरणीमध्ये झालेली वाढ, ह्यामागे सुद्धा तुझाच हात आहे. याचे सुद्धा पुरावे आहेत माझ्याजवळ. आता सुद्धा तुझं तेच सुरू आहे. इन्व्हेस्टरकडून पैसा मार्केटमध्ये लागला की मार्केट हळूहळू वाढवायचं आणि मग अचानकपणे डाऊन करायचं.
हा तुझा ट्रेडिंगवाला बिझनेस सुद्धा मी सगळ्यांसमोर आणणार, पण अशा लोकांसमोर आणणार आहे जे तुझ्या या बिझनेसमुळे रस्त्यावर आले. D2 जो प्रोडक्ट मार्केटमध्ये प्रेझेंट करते त्याच्यात आणि टेंडरमध्ये डिस्ट्रीब्यूट होणाऱ्या प्रोडक्टमध्ये असणारा फरक मी त्या प्रत्येक कंपनीसमोर आणणार ज्याच्यासोबत तुझ्या कंपनीने डील केली. तुझं त्रिशा प्रकरण संपूर्ण इंडस्ट्रीत तुला फेमस करून गेले आणि तुझी ही सारी कर्म जेव्हा मी सगळ्यांसमोर आणेन तेव्हा काय होईल याचा विचार तू करून बघ आणि मग डोकं शांत ठेवून माझ्यासोबत बोल. युग रुबाबातच म्हणाला. तोंड बंद ठेवण्यासाठी तुला किती पैसा पाहिजे ते बोल. हातातील फाईल रागातच बंद करत देवांशने युगला विचारलं. जो पैसा तुझा नाही तो तू मला देणार? युगने खुनशी हसू ओठांवर आणतच त्याला विचारलं. व्हॉट यू मीन पैसा माझा नाही? वाईट मार्गाने पैसा कमव किंवा चांगल्या मार्गाने कमव, मेहनत तेवढीच करावी लागते. फक्त फरक एवढाच आहे की ब्लॅक मनीसाठी थोडी जास्तीची डेअरिंग करावी लागते. तू मला एवढं बोलतोस, तुझी कंपनी लगेच एवढ्या पुढे कशामुळे गेली ते पण बघ ना. तुझ्या दोन्ही भावांनी पण तेच केलंय. देवांश म्हणाला. मी कुठे नाही म्हणतोय, त्यांनी सुद्धा तेच केलंय, पण त्यांनी पुरावे मागे सोडले नाही ना, आणि त्यांनी माझ्या मौल्यवान वस्तूला जबरदस्ती स्वतःची पण केली नाही जसं तू केलंस. युगचं कोड्यात बोलणं देवांशला गोंधळात टाकत होतं. तू पुन्हा फिरून फिरून तेच बोलतोयस, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल, देवांश म्हणाला. राजशेखर साठेंच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कंपनीचं नाव बदलून D2 करण्यात आलं. त्या सगळ्यात तुझा हात नव्हता. आय ॲक्सेप्ट इट्स, कारण मला स्वतःला हे सगळं साधारण 2.5 वर्षापूर्वी कळलं. त्यावेळेला मी स्वतः इंडियात नव्हतो, पण ज्या क्षणी मला याबाबत कळलं त्या क्षणी तुझ्या वडिलांना मी शांत आणि सौम्य भाषेत समजवलेलं, जे तिचं आहे तिला परत द्या, नाहीतर त्याचे खूप वाईट परिणाम होतील. तुझे वडील तर माझ्यापेक्षा थोडे जास्तच हुशार निघाले. अविराला शोधून त्याने तिच्यासोबत तुझं लग्नच लावून दिलं. खरं तर तुझा आणि तुझ्या वडिलांचा जीवच घेणार होतो मी, पण मला अविराच्या नजरेतून उतरायचं नव्हतं आणि तिचा संसार सुद्धा मोडायचा नव्हता. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान वस्तू तू हिरावून घेतलीस. मी स्वतःच्या नशिबाला दोष देऊन शांत बसलो, पण त्या वस्तूचा सांभाळ तू नीट करत नव्हतास. अविरावर सुरू असणारे अत्याचार बघून तर माझा जीव टांगणीला लागायचा. तिला माझ्यामुळे जेवढा त्रास झालाय ना, त्यापेक्षा दुप्पट त्रास मी स्वतःला करून घेतलाय. वेड्यासारखं प्रेम करतो मी तिच्यावर. तिला त्रास देणाऱ्या लोकांना मी अशा पद्धतीने त्रास देतो ना की नंतर ती लोक पुन्हा दिसतच नाही, जसं आता तुझं होणार आहे. अविरा फक्त माझी आहे. मिस्टर सोलमेट म्हणाला. माझी बायको आहे ती, देवांश रागातच म्हणाला. जर ती तुला तिचा नवरा मानत असती ना, तर आम्ही तिला शेवटपर्यंत तुझी बायको म्हणून राहू दिलं असतं. तिच्या मनात तुझ्याविषयी काहीच भावना शिल्लक नाहीये. तुझ्यासाठी चांगलं हे असेल की तू स्वतः तिला कॉल करून कोर्टात बोलवून घे आणि तिला त्रास न देता या जबरदस्तीच्या नात्यातून मुक्त कर. जर उद्या तुझा डिवोर्स नाही झाला तर? युग बोलता बोलता मध्येच थांबला. तर काय? देवांशने विचारलं. तुला उद्ध्वस्त करायला मला कितीचा वेळ लागणार आहे? असा नाही तर तसा. अविरापासून तर तू लांब जाणारच आहेस. तरीही मी तुला 2 ऑप्शन दिले. युअर टाइम स्टार्ट नाव. उजव्या हाताची मुठीची 2 बोटं बाहेर काढत बंदूक बनवत त्यातून गोळी झाडल्यासारखं हात वर करतच युग त्याला म्हणाला. याचे परिणाम खूप वाईट होणार मिस्टर युग देशपांडे. देवांश सुद्धा रागातच म्हणाला. जेवढं मला देशील त्याच्या दुप्पट मी तुला रिटर्न करेन. विचार करून पाऊल टाक. उद्यासाठी ऑल द बेस्ट. एवढं बोलून युग देवांश समोरचा उठला. अविरा समीरच्या घरी निघून आली होती. रात्रभर हॉस्पिटलमध्ये क्रिश सोबत थांबून समीर सुद्धा थकला होता. नुकतंच घरी येऊन त्याने पाठ टेकली होती. बेडवर लोळत पडून हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं ते सगळं काही तो अविराला सांगत होता. अंगदची अवस्था खूप खराब झालीये. काल रात्रीपर्यंत तर चांगलं बोलत होता, पण आज सकाळपासून तो डोळे मिटूनच आहे. त्याच्या रूममधून डॉक्टरांची ये जा सुरू आहे.
समीर म्हणाला, किडनी डोनर तर मिळाला ना? अविराने प्रश्न केला. मिळालेला ना, रियांश देशपांडे, क्रिसच्या मावशीचा मुलगा. पण तोच ऐन टायमावर गायब होऊन बसला ना. क्रिस तर स्वतःची किडनी द्यायचं बोलतोय. समीर त्याच्या नागपुरी भाषेतच म्हणाला. मग आता पुढे? अविराने कुतूहलाने विचारले. डॉक्टर नाही बोलून राहिले ना. दम्याचा त्रास आहे ना त्याला. त्यात अधूनमधून बीपी लो होऊन चक्कर येऊन पडतोय. कोणी डोनर मिळाला नाही तर क्रिसकडे बघूयात असं डॉक्टरने सांगितलंय. समीर म्हणाला, क्रिसच्या भावासाठी तू तुझीही किडनी द्यायची ना? अविरा म्हणाली, क्रिससाठी मी एवढं नाही करणार का बे? माझी किडनी मॅच नाही होऊन राहिली ना. समीर नाराज होतच म्हणाला. मग आता? अविराने सुद्धा काळजीतच विचारलं. शिवांश त्या रियांशला शोधून राहिला, त्याची किडनी मॅच होते म्हणून. पण अवे, मला काय वाटून राहिलं माहितीये का? त्या रियांशला त्याची किडनी द्यायची नसेल म्हणून ते भैताड मोबाईल बंद करून बसले. फक्त मोबाईलच नाही तर स्वतःच्या घरी सुद्धा नाही भेटून राहिला ना तो. समीरने सूर लावतच म्हटलं. पण मग आता पुढे काय? अविराने पुन्हा काळजी करतच विचारले. आता काय? अंगदला गुड बाय बोलायची वेळ आली आहे. समीरने असं म्हणताच अविराने त्याला हाताने चोप द्यायला सुरुवात केली. अवे, लय जोरात मारून राहिली तू मला. असंच त्या दिवशी तुझ्या सोलमेटला का नाही मारलं बे तू? समीर रडवा सूर लावतच म्हणाला. समीरने मिस्टर सोलमेटचं नाव काढलं तसं अविरा शांत बसली. सकाळी पाहिलेला युगचा चेहरा तिच्या नजरेसमोर तरंगू लागला. सम्या, एका वेगळ्याच विचारात हरवून जात अविराने समीरला आवाज दिला. डोळ्यांवर हात ठेवत समीरने हुंकार दिला. युग देशपांडेने रिपोर्ट नाही बदलले. त्रिशा खोटं बोलली. माझे रिपोर्ट देवांशने बदलले. पण मला हे कळत नाही की जर मिस्टर सोलमेटने रिपोर्ट नाही बदलले, त्या दिवशी ते शांत का बसून राहिले? त्रिशा तर देवांश सोबत होती. ती त्यांच्यासोबत काय करत होती? मी जसं इमॅजिन केलेलं ना मिस्टर सोलमेटला, तसा तो चेहरा नाही वाटला मला. पण शिवांश सर त्यांना युग देशपांडे बोलत होते, मग तेच मिस्टर सोलमेट असतील असं पण वाटतंय. अविरा एकटीच बडबड करत होती. समीर पुढे काहीतरी बोलेल अशी अपेक्षा तिला होती, पण समीर आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद देत नाही. हे बघून अविराने त्याच्याकडे पाहिलं तर तो गाढ झोपी गेला होता. चिडतच ती समीरला उठवायला जाणार, पण काल रात्री त्याचं जागरण झालंय हे तिला आठवलं आणि तिने मनात आलेला विचार मनातच राहू दिला. युगने गडबडीतच डॉक्टर विकल्पाला फोन फिरवला. किडनी डोनर मिळाला? युगने काळजीतच विचारलं. काय वाटतं, मिळाला असेल का डोनर? कथेचे 50 भाग पूर्ण झाले. ही कथा 50 भागांची मजल गाठेल यावर मला शाश्वतीच नव्हती. तुम्ही तुमच्यातील भरपूर संयम दाखवलात त्याबद्दल आभार. पण आता जरा कमेंट कमी येऊ लागल्यात. त्यावरून मला असं वाटतंय की तुम्हाला कथा आवडून नाही राहिली. कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद.